रामकृष्ण हरे विठ्ठल केशवा. मुलं आपणास का होत नाहीत किंवा अपत्य आपणास का होत नाहीत याची कारण काय, याविषयी मी आजचा व्हिडिओ हा अपलोड करतोय. तर सर्वसाधारण पहिल्यापासून आपण खाण्यामध्ये आहारामध्ये आपल्या चुकीच्या पद्धती वापरल्यामुळं आहाराची चुकीची पद्धत, कारण मुलं आपणाला होणार असतात म्हणजे आपली बॉडी ही व्यवस्थित असावी लागते. आणि ही व्यवस्थित असण्यासाठी पहिलं कारण आहे आपल्याकडून जास्त प्रमाणात चहा पिण्यात येणं. सकाळी एकदा चहा आणि सायंकाळी एकदा चहा, तोही गुळाचा चहा. लक्षात ठेवा, साखरेचा चहा पिऊ नये. आयुर्वेदानुसार जर विचार केला तर लक्षात ठेवा, बरं त्याच्यामध्ये काय नसतंही, कुठल्या प्रकारची जिवंत तत्वे त्याच्यामध्ये नसतात. आणि साखरेचा चहा पिणं हे पहिलं कारण आहे. अनेक वेळा पिणं, प्रमाणापेक्षा जास्त वेळा पिणं, हे याचं पहिलं कारण आहे. मग त्यामुळं काय होतं, पित्त वाढलं जात आहे शरीरामध्ये, मग भूक लागत नाही. लक्षात ठेवा, भूक न लागण्यामुळे परिणाम असा होतो, आपल्या शरीरामधील 3 दोष, शरीरातील दोष म्हणतोय, प्रकृती नाही सांगत. हे दोष कोणते, तर पित्त, वात आणि कफ, हे तिन्ही दोष असंतुलित राहतात, म्हणजे इम्बॅलन्स कंडिशन मध्ये राहतात. मग आपल्याला ते का कळून येत नाहीत, तर शरीराची इम्युनो पॉवर जास्त असल्यामुळं आपणास कळून येतं. ज्या वेळेला आपल्याला मुलं व्हायचं आपलं वय निघून जातं, त्या वेळेला आपल्याला कुठला तरी 2 दोष वाढले की मग त्याची जाणीव होते. तोपर्यंत जाणीव होत नाही. आपण या गोष्टीवरती दुर्लक्ष करतो. म्हणजे आहारामध्ये ही आपण पालेभाज्या यांचा समावेश करणं आणि आहार वेळच्या वेळेला घेणं, ते पुढे सांगतो आहार कोणत्या पद्धतीने घ्यावा. ते अगोदर इथे कारण सांगायला लागलं. मग शरीरामध्ये कुठले ना कुठले 2 दोष वाढले. एक दोष कधीच येत नसतो, लक्षात ठेवा. त्याचा अमाऊंट जास्त तयार होतो, परंतु दुसरा दोष त्याच्या जोडीला अगदी येतोच. त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण आहे की स्पायसी फूड, म्हणजे तळलेले पदार्थ. आपण लहानपणापासून खूप काही खाल्लेले असतात. मग त्याच्यामध्ये बाहेर मिळणाऱ्या चिप्स असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीची चॉकलेट्स असतील. मुली जेव्हा शाळेत कॉलेजमध्ये असतात त्यावेळेला ते काय करतात, तर हेच करतात. आणि हे नाविलाज असतं, त्यांना प्राशन करावं लागतं. पण त्याचा परिणाम अपत्यावरती होतो, अपत्य होत नाहीत. लक्षात ठेवा. पुढील कारण असं आहे, धाब्यावरती जेवण करणं किंवा चायनीज फूड. अलीकड स्त्रियांना अगदी प्रेस करून धाब्यावरती जेवण करायला नेतात. क्वचित प्रसंगी धाब्यावर जेवण करायला जाणं हे ठीक आहे. काही जण भाजी घरी मागवतात. आता ती धाब्यावरची हॉटेलमधली भाजी किती दिवसापासून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच्यामधले सत्व किती आहेत. बरं, मी सदैव बोलत असतो, जे घरचा आहार, घरी तयार केलेला आहार जे लोक वापरतात त्यांना ह्या अडचणी येत नाहीत. जुने लोक पहा, कुठल्याही प्रकारचं ते घरी अगदी तेल चटणी खातील. याचा अर्थ तुम्ही तेल चटणी खावी असा होत नाही, पण घरचंच अन्न खातील. आणि मग अशा ठिकाणी चायनीज मध्ये असेल किंवा धाब्यावर असेल, वेगवेगळे केमिकल्स, वास येण्यासाठी वेगवेगळे सुवासिक पदार्थ, सेंट, त्यानंतर मसाले वापरले जातात. पपई, रॉ पपई ही वापरली जाते. स्त्रीला ती चांगली नाही, लक्षात ठेवा. गरोदर स्त्रीला तर अजिबातच चांगली नाही. काही वेळेला स्थिती अशी होते
2-3 महिने गर्भ राहतो आणि आनंदाच्या भरामध्ये साजरं करण्यासाठी धाब्यावर जेवण करायला जातात आणि 3-4 दिवसामध्ये गर्भ खाली होतो लगेच. कारण सांगतोय मी. यामुळं काय होतंय, अतिशय महत्वाचं कारण आहे हार्मोनल इम्बॅलन्स. त्याच्यामुळं थायरॉइड डिसऑर्डर, थायरॉइडचा त्रास होणं, शरीरामधील ब्लड कंपोजिशन बदलल्यामुळं, लक्षात ठेवा, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजिन हे जे फिमेल हार्मोन आहेत, या फिमेल हार्मोन्स मध्ये असंतुलन होणं, मग मासिक पाळी येते, इरेग्युलर येते. हार्मोन्स, तुमची इम्युनो पॉवर आहे तोपर्यंत तुम्हाला मासिक पाळी येते, लक्षात ठेवा. परंतु मासिक पाळीच्या वेळेला फक्त स्पॉटिंग होतं, ब्लड पाहिजे तेवढं जात नाही. काही महिलांच्या बाबतीमध्ये अतिशय भरपूर प्रमाणात ब्लड जातं. कशामुळे होतं हे हार्मोनल इम्बॅलन्स. एक 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 गोष्ट मी सांगायला लागलोय की एकावर एक कशा पद्धतीनं अवलंबून आहे. आणि मग हे गुपित गोष्ट, हेच कारण मुलामध्येही आहेत बरं का, लक्षात ठेवा. मुलामध्येही टेस्टोस्टेरॉनची कमतरता झाली की स्पर्म फॉर्मेशन होत नाही. झालं तर तेवढ्या पद्धतीचा काउंट भरत नाही. काउंट भरला तर स्पर्म व्हायबिलिटी, स्पर्मची मोर्टॅलिटी आणि बरंच काही असं, किंवा सिमेंटची ऍसिडिटी ही वाढली जाते. आपण चुकीचा आहार घेतल्यामुळं काही होतं. आणि लहानपणापासून हा आहार घेतलेला आहे. लग्नाचं वय साधारण 23-24 वर्षाच्या पुढे, ज्यांची लग्न झालेत आणि तरीही त्यांना अपत्य होत नाही, त्यांच्यासाठी आहे. का होत नाहीत किंवा ज्यांची नाहीत आणखीन झालेली, त्यांनी आपण काय करणं आवश्यक आहे. सध्या एक स्वीट होम मध्ये जाऊन, लक्षात ठेवा, स्वीट मीट म्हणजे तिथे जाऊन चॉकलेट खाणं किंवा केक खाणे, हे जे प्रकार आहेत, लक्षात ठेवा, हे प्रकार जेवढे तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त येतील तेवढे तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स होईल. मग त्याच्यामध्ये अँटी मुलेरिन हार्मोन असेल, ज्याला AMH म्हणतो, किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल, TSH, किंवा प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजिन, टेस्टोस्टेरॉन, FSH, LH, यांचं असंतुलन झाल्यामुळं, लक्षात ठेवा, आपणास व्यवस्थितरित्या अपत्य व्यवस्थितरित्या होऊ शकत नाहीत, अबॉर्ट होतात. मग त्याची कारणच ही आहेत, अपत्य का होत नाही. आणि सर्वात शेवटची महत्वाची गोष्ट, 2 गोष्टी आणखीन अतिशय महत्वाच्या सांगतोय. एक म्हणजे अलीकडचा मुलगा आणि मुलगी उन्हात जायलाच नको म्हणते, उन्हात बसायलाच नको म्हणते. वास्तविक पाहता त्वचेच्या खाली आपल्या शरीरामध्ये सूर्यकिरणाच्या साह्याने, सूर्यकिरण जेव्हा अंगावर पडले जातात तेव्हा व्हिटॅमिन D सिंथेसिस होतं. पण अलीकड काय झालेलं आहे की उन्हात फिरायलाच नको, आणि फिरायचं म्हणलं तर सर्व तोंड, चेहरा वगैरे सगळं पॅक करून, अगदी हातात सुद्धा मोजे घालून. अरे काय तुमचं राहणीमान. वास्तविक पाहता D जीवनसत्व हे जर नसेल शरीरामध्ये तर आपणाला अपत्य होत नाहीत, लक्षात ठेवा. फर्टिलायझेशन होण्यासाठी D जीवनसत्व असेल किंवा व्हिटॅमिन B असेल, E असेल, किंवा B12, मग चक्कर येणे किंवा हात तरुणपणीच थरथर कापणे, अंग थरथर कापणे, हे सर्व ज्या गोष्टी आहेत ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स हे जे आपणाला भाजीपाल्यामधून मिळतं ते शक्यतो आपण अवॉइड करतोय आणि चटपटीत अन्न खायचा विचार केल्यामुळं आपणास मुलं होत नाहीत. आणि शेवटचं पहा, अतिशय महत्वाचं आहे, लग्न झालेल्यापैकी स्त्री आणि पुरुष
यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा, कोणत्या दिवशी करायचा हे माहीत नसल्याने ओव्हुलेशन कोणत्या दिवशी होतं, कोणत्या दिवशी होत नाही, आणि आपण सेक्शुअल कॉन्टॅक्ट कोणत्या दिवशी आपण केला पाहिजे. काही जण त्या पिल्स, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स खातात, ज्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. रेग्युलर त्या गोळ्या खाणं हे एक अज्ञानपणाचं लक्षण आहे. विज्ञानाने काही तयार करून ठेवलेलं आहे, परंतु आपण ते जर चुकीच्या पद्धतीनं प्राशन करत असू. वास्तविक पाहता पिल्स खाण्याची आवश्यकताच नाही. जर याचं ज्ञान असेल, सेक्शुअल कॉन्टॅक्ट केव्हा करायचा केव्हा नाही, आणि हे सर्व ज्ञान जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा या पेशंटना काय खावं तुम्ही, केव्हा कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे, केव्हा ब्रेक देणं आवश्यक आहे, हे मी प्रत्येक गोष्ट ही समजून सांगत असतो. आणि याची काही फी वगैरे नसते. जी औषधं लागतात त्या औषधांची मात्र ती मोफत मला मिळत नाही. त्या औषधांचे मात्र पैसे आपणास द्यावे लागतात. मी यातून एवढंच सांगू इच्छितो की तुमचा आहार सुधारा. ज्या नेचरमध्येच राहत आहे त्या नेचरमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या वस्तूमुळं तुम्ही प्रेग्नंट राहू शकाल. तर ही अशी सर्वसाधारण कारणं आहेत. कारणं अनेक आहेत, आलं का लक्षात. तुमच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्यानंतर त्या उघडकीला येतात. आणि महत्वाची सर्वात गोष्ट शेवटची सांगू इच्छितो, HB म्हणजे हिमोग्लोबिन हे फिमेलमध्ये कमीत कमी रेंज 11.5च्या वरती ही असावी लागते. आणि ते मेंटेन न झाल्यामुळं मग हे मेंटेन कसं करायचं, ज्या निसर्गात राहतोय त्याच निसर्गात राहून मेंटेन कसं करायचं हे विज्ञान तर माझ्याकडे आहेच, लक्षात ठेवा. आणि भगवंताची शक्ती, किंवा काही वेळेला असं असतं की आपण उगीच उपचार करत बसतो आणि ग्रहदोष निघतो. लक्षात ठेवा. या ग्रहदोषावरती उपचार काय करायचे तेही मी सांगत असतो की जे तुम्हाला कुठल्याही एका ठिकाणी ह्या सर्व गोष्टी मिळणार नाहीत. ह्या सर्व गोष्टीचं निराकरण करून आपण त्यांना मदत करतो. भगवंतानी दिलेलं ज्ञान, तेवढी दिलेली आपल्याकडे शक्ती, तिचा योग्य कार्यासाठी वापर करणं आणि त्यांच्या चरणी अर्पण करणं हे माझं कर्तव्य आहे. ती सेवा त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ योगीराज हरिहर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.